नमस्कार. मोगरा फुललाच्या सौंदर्य साधनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजही आपण उदयजींशी गप्पा मारणार आहोत आणि आज ते आपल्याला पुरुषांची हेअरस्टाईल कशी करायची याच्याबद्दल काही माहिती देणार आहे. उदयजी, सर्वप्रथम आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सॉलिड चाललंय, तुमचा रिस्पॉन्स मस्त येतोय. तुम्हाला इथे दुकानातही जाणवत असेल त्याचं. Yes. बोलतात ना लोक, सगळे मला सांगतात की मी तुम्हाला मोगरा फुललामध्ये बघितलं. मजा वाटते, जरा बरं वाटते असं. गुड गुड. अशाही प्रकारे आम्ही तुमच्या प्रोफेशनलाही जरा मदत करतो. तर मला पहिले तुमचे आभार मानायला हवेत नाही की मला मोगरा फुलला मी मराठी यांनी हा जो काही मला चान्स दिला त्याबद्दल मी सगळ्यात पहिला तुमचा आभारी आहे. अरे नाही, आम्हाला एवढ्या छान आपण म्हणू शकतो तपस्वी हेअरस्टाईलच्या बाबतीत तपस्वी व्यक्तीशी बोलायला दोघांचंही आपल्याला. पण पुरुषांच्या हेअरस्टाईलला कसं असतं की त्यांच्या डोक्यात एक फंडा असतो. मी नेहमी कंपेअरिंग करतो की पुरुष आणि महिला ज्यावेळेला माझ्याकडे येतात त्यावेळेला पुरुष कसे असतात की आज मी केस कापले तर नेक्स्ट टाइम मी बाबा अलिबागला गेलो तिकडे कापून घेतले. महिलांच्या बाबतीत तसं नाही. ती लग्न करून सासरी गेली पुन्हा माहेरी आल्यानंतर ती आमच्याकडे येते. हे एक मात्र मी मार्क केलं की ह्या बाबतीमध्ये महिला जाम पर्टिक्युलर आहेत. तरुण मुलं जरा आता आहेत की नाही ह्याचा हात मला आवडला, माझ्या बेसिक गरजा ह्यांना कळलेल्या आहेत आणि मग ते आता सगळं सुरू झालेलं आहे. तर मी आता ह्या वर्षीच माझे जरा वेगळे लुक्स केले. तर हे आपण काय केलं की पोकी करतो आपण, ज्याला म्हणतो पोकआउट करणं आणि मध्ये मध्ये स्काल्प दाखवणं. तर बाकीच्यांना पण असंच अशी फॅशन झाली की मध्ये स्काल्प दिसला की छान वाटतं फार. सगळीकडे भरलेले केस दिसले की काही जणांना आवडत नाही का आजही. त्यामुळे ती एक फॅशन आता नवीन निघाली आहे, तर अशी ट्रेंड म्हणून आपण त्याला. आपण एखादी हेअर कटिंग बघूनच घेऊया. येस, जाऊया लगेच. पिवटिंगनेच मी फिरणार आहे. मला लक्षात असेल गाईड, सेम गाईड मी फॉलो करत घेत चालू आहे. कुठेही असं मनाला वाटेल त्याचे मी केस कापलेले नाही आहेत आणि गाईड मी सोडला नाही आहे. शरीराने माझी ऑलमोस्ट कटिंग पूर्ण झाली आहे. पण मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेला आपण कटिंग करतो त्यावेळेला आपली कटिंग चेकिंग करणं हे काय बाजूलाचं काम नसायला पाहिजे किंवा दुसऱ्या कोणाचं काम नसायला पाहिजे. त्यामुळे आपला कट आपण चेक करणं ही आपली जबाबदारी असते आणि त्यासाठी आता मी हा कट चेक करणार आहे. चेक करताना नेहमी एक लक्षात ठेवायची गोष्ट की जर आपण कटिंग आडव्या पद्धतीने केली असेल त्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो, तर चेकिंग ही नेहमी व्हर्टिकल करावी, उभे पकडून करावी. आणि जर आपण उभे केस कापले असतील तर चेकिंग नेहमी आडव्या पद्धतीने करावी. तर मी आता चेक करणार आहे. मी आता युनिफॉर्म दिलेला आहे पूर्णपणे. केसांना सगळीकडे लेवल सेम केलेली आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. पण हे झाल्यानंतर सुद्धा मला दिसतंय की केसामध्ये बराच व्हॉल्यूम अजून बाकी आहे. तर मग मात्र मला आता बऱ्याचशा टेक्स्चरिंग टेक्निक वापरायला लागणार आहे जेणेकरून मी काहीतरी त्यांना डिझाईन करू शकेन लुक्स. ऑलमोस्ट माझी चेकिंग पण झालेली आहे आणि कट एकदम परफेक्ट आहे. आता मला एक्स्ट्रा जिथे नको आहे तिकडचे फक्त मी केस काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी सगळ्यात पहिलं वापरतोय टेक्स्चरायझिंग रेझर. त्याला आम्ही म्हणतो टेक्स्चरायझिंग रेझर. हा रेझर ह्याच्या आतमध्ये ब्लेड आहे पण दोन्ही साईडला झाकलेला आहे, त्यामुळे कधी तो लागणारे चान्सेस नसतात. हेच काम आम्ही फ्लॅट रेझरने पण करू शकतो. ह्या रेझरने थोडेसे केस घेऊन आपल्याला नको असेल तेवढा बाउन्स, तेवढा व्हॉल्यूम आपण व्हर्टिकली काढू शकतो किंवा डायरेक्टली स्कूपिंग पण करू शकतो. आणि ह्याही गोष्टीमुळे मला मिळणारे मुवमेंट्स केसामध्ये अतिशय सुंदर ग्रॅज्युएशन मिळणार आहे, लेयर्स मिळणार आहेत. मध्ये मध्ये मस्त केस असे लिटरली नाचतात. केस जसे हवे तसे मनाप्रमाणे वळतात, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे. हा जो रेझर आहे टेक्स्चरायझिंग रेझर, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला जे ब्लेड आहे ह्याच्या आतमध्ये आहे, त्यामुळे जरी मी माझ्या हातावरती बोटावरती घासलं किंवा क्लायंटला जरी लागलं तरी ते लागणार नाही आहे, कारण त्याचं ब्लेड जे आहे ते आतल्या साईडला आहे. मग ह्याने काय करायचं असतं की फक्त जे मला नको तेच केस मी फक्त त्याच्याने कापणार आहे, पण लेंथ मेंटेन राहणार आहे आणि नको असलेले केस मी बरोबर त्याच्याने कट करणार आहे. ह्याच्या पद्धती अशा असतात की मी हे व्हर्टिकल पण हा वापरू शकतो असं करून, कारण माझ्या हाताला लागणार नाही आहे आणि त्यातल्या नको असलेले केस मी काढून घेतलेत. कधी कधी आम्ही काय करतो की सगळ्या केसांना असं उभं करतो आणि कुपिंग पण करतो नको असलेले केस. तर ह्या पद्धतीने पण आम्ही केस कापतो. क्लायंट उलट टिपिकल काम करणाऱ्यांचा हल्ली कंटाळा आलेला आहे, त्यामुळे असं काही वेगळं बघायला मिळालं
की दे आर व्हेरी हॅपी. ते आपल्याकडे अगदी आपलं नाव 4 लोकांना सांगतात. अजून एक तुम्हाला मी गंमत सांगेन किंवा अजून एक गोष्ट दाखवेन, मी तुम्हाला एक वस्तू दाखवेन की जिला आम्ही म्हणतो टेक्स्चरायझिंग सीझर म्हणतो आम्ही तिला. ती पण तुम्हाला दाखवतो की कधी कधी पूर्ण कट आम्ही त्या सीझरने करतो. ही सीझर आणि मगाची सीझर दोघांमध्ये फरक आहे. ह्याला एका साईडला आपण म्हणतो दात आहेत आणि एका साईडला फ्लॅट आहे. तर ही सीझर पण जर वापरायची असेल तर त्यालाही काही पद्धत असते. बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की ती सीझर अशी जोरात मारली जातात, दाबून कापली जातात आणि त्यामध्ये लाईन निर्माण होते बघा. आणि लाईन अतिशय विचित्र वाटते. त्यामुळे ही पण जर तुम्हाला सीझर मारायची असेल किंवा वापरायची असेल तर ह्याचे पण काही मॅनर्स आहेत, ह्याचे पण काही रूल्स आहेत. प्रत्येक गोष्ट ही पार्टिंग वाईज झाली पाहिजे. मी एवढेच केस घेतलेत आणि मी त्यांना हळूहळू वरती नेले कापत. म्हणजे मी एक लाईन क्रिएट न करता वरचा सगळा जो बाउन्स होता तो काढून टाकला आहे आणि त्याला मी एक वेगळं क्रिएट केलं बघा. आणि ह्या ज्या मुवमेंट्स असतात ह्याच्यामध्ये काही केस छोटे आहेत, काही केस मोठे आहेत. ते छोटे केस कधी कधी असं होतं की मला आता ह्या साईडला इकडे यांचं डोकं आतमध्ये असेल समजा, तर मी त्या ठिकाणी आणखीन छोटे करून वरती अजून मोठे केस ठेवतो की जे छोटे केस त्या ठिकाणी असे व्हॉल्यूम क्रिएट करतात आणि आपोआप असं वाटतं की नाही यार डोकं बरोबर आहे, लांबून डोक्याचा शेप चांगला वाटतो, पण मुळात आपण ते केस कमी जास्त कापलेले असतात. कारण ते छोटे केस वरच्या केसांना फेकून देतात. तर अशा बारीक बारीक गोष्टीसुद्धा भरपूर अभ्यासू आणि आपल्याला चांगले लुक देऊन जातात. जास्तीत जास्त जेंट्स यांना समोरून थोडंसं कुठेतरी विरळपणा आलं असतो केसामध्ये, स्कॅन्टी झालेले असतात. त्यावेळेला आम्ही काय करतो की ते बरोबर तेवढेच केस घेऊन तेवढाच एक स्क्वेअर घेतो आणि त्या स्क्वेअरला आम्ही ट्विस्ट करतो. आणि हा ट्विस्ट चांगला पीळ दिल्यानंतर त्या केसांना मी अलगद लेंथ मेंटेन झालेली आहे, पण मी इकडून कापल्यामुळे काय झालं की हे जे केस आहेत हे पूर्ण पसरतात. तर आपण रशीला पीळ देतो आणि रशी कापल्यानंतर कशी रशीचा पीळ सुटतो तसा हा सुटला जातो आणि हा जो पीळ असतो हा बरोबर स्काल्फला कव्हर करतो. त्यामुळे असं वाटतं की वाव माझा स्काल्फ अजून बरा आहे, अजून काही मला टक्कल पडलेलं नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. कधी कधी आम्ही व्ह्यू करतो. व्ह्यू म्हणजे आपण जसं एखादी वस्तू शिवतो त्याप्रमाणे आम्ही हे केस पण कधी कधी काय करतो की मधले केस नको असेल तर आम्ही बारीक बारीक कट दिला 1 2 3 4 1 2 3 4. त्यामुळे मला नको असलेले केस निघून जातात आणि बाकीची फक्त लेंथ मला मिळते आणि त्याच्यामुळे मला मुवमेंट्स मिळणार आहेत नंतर. मग त्या तुम्ही बघितलं असेल की यांच्या केसामधले मुवमेंट्स गेल्यात, पण केस तेवढेच उंच आहेत, तेवढेच लांब आहेत. आता जर हे जे केस फ्रिंजवरती आहेत हे जर जास्त वाढत असतील तर तुम्ही सरळ चॅनलिंग किंवा स्लायडिंग केलं पाहिजे आणि हा अनावश्यक व्हॉल्यूम बाउन्स काढून टाकायचा. आता माझा ऑलमोस्ट कट करून झालेला आहे आणि अजूनही आपण व्हॉल्यूम कमी करतोय, पण माझ्या क्लायंटला तर जास्त व्हॉल्यूम कमी नको आहे. त्यामुळे आपण काय केलं की तर त्यांची लेंथ मेंटेन ठेवून त्यांना एक वेगळा कट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हा असा फील त्यांना मिळाला पाहिजे. इकडून पण आपण बघितलं जस्ट उभी कैची घ्यायची, हळूहळू नको असलेले केस काढून टाकायचे. साईड लॉक करताना पण बरेचसे प्रकार असतात, तेही करता आले पाहिजे. इवन पाठीमागे बघताना सुद्धा कानावरून उचलून घ्यायचे हळूच आणि जेवढे हवेत तेवढेच ट्विस्ट करून पण आपण कापू शकतो. आता मी यांना वेट लुक सजेस्ट करणार आहे की मॅक्झिमम तुम्ही वेट लुक ठेवाल तर फार चांगले वाटेल. पण जर त्यांना वेट लुक नको असेल तर ते स्ट्रेटमध्ये पण जर त्यांना त्यांचीच पद्धत हवी असेल, त्यांचाच लुक हवा असेल तर त्यांनी असा ठेवावा. हा पण बऱ्यापैकी त्यांना दिसणार आहे. आता एकदम सिम्पल अँड सोबर लुक. थोडंसं जेल घेतलं आहे मी आणि थोडंसं पाणी मी स्प्रे केलेलं आहे. आणि वेट लुकमध्ये पण आपण बघूया आता काय गंमत आहे ते. कधी कधी आम्ही जेल बरोबर थोडं सिरम पण वापरतो थोडंसं सॉफ्टन यायला. तुम्ही तसं करू शकता किंवा नुसतं जेल पण लुक देऊ शकता. दोघांचं मिश्रण व्यवस्थित करून